उताराच्या वेळी ए बाबा तिकडं बघत माझ्या आडवा आला काय आला 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 आडवा काय कुत्र्याने ठरवलंय काय आज आडवा आहे सगळ्यांनी. सायकल लावून ठेवली तुम्ही चाल. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी वाजले 7:30 आणि आजचं नियोजन आहे आमचं की आम्ही चाललो खडकवासल्याला, ते पण सायकलवरून सायकलिंग करत. आजचं नियोजन होतं आमचं दर रविवारी सायकलिंग करायचं आमचं ठरलेलं होतं. आज रविवार असल्यामुळं आम्ही आता चाललो सायकलिंग. माझी सायकल तुम्ही बघू शकता माझ्या ही सायकल आहे. मी आणि आमचे दाजी दोघांचं नियोजन आहे. पाऊस पण आज कमी आहे. काय पुण्यात पावसाचं काय गॅरंटी नाही की कधी पाऊस येईल कधी नाही. आत्ता तर ऊन पडलेलं आहे माझ्या मागं, पण कधी पाऊस येईल शक्यता नाही त्याची. आम्ही रेनकोट वगैरे घालून चाललेलो आहे. आणि आजचा हा व्लॉग हा सायकलिंगसाठी होणार आहे. पूर्ण जी सायकलिंगची ट्रिप आहे सगळी आपण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणार आहे. सकाळ सकाळी जाऊन खडकवासल्याला सायकलवरनं जाण्याचा काय अनुभव आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा. तर आपण जर्नी स्टार्ट करू. मी इथं हवामानासाठी थांबलेलो सायकलमध्ये. हवामान वगैरे झालेलं आहे आणि इथून नवले ब्रिजला थांबले. नवले ब्रिजला दाजी येतील आणि तिथून मग आम्ही दोघं सिंहगड रोडवरून खडकवासल्याला जाणार आहे. चला. सकाळ सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आहे आणि आज ट्रॅफिक पण कमी आहे इथं. ट्रॅफिक कमी असल्यामुळे वातावरण एकदम मोकळं वाटतंय. आता मी नवले ब्रिजजवळ पोहोचेन, त्यांना दाजी येतील, तिथनं आमचा खरा प्रवास चालू होईल. बघूया सगळा प्रवास कसा आहे काय आहे. आधी मी जायचो सायकलवरून कॉलेजला असताना लांब लांब, पण नंतर कॉलेज झाल्यापासून काय सायकल बाहेर काढायला सुद्धा जमलं नव्हतं. तर आज सुरुवात करतोय आम्ही सायकलिंगची. तर बघूया थोडं अजून ट्रिप होते, त्याची एक ट्रिप तर सक्सेसफुली कम्प्लीट करतो आम्ही. सकाळच्या वेळी एकदम मोकळं असं वातावरण आहे. एकदम ट्रॅफिक वगैरे काय नाही, गर्दी वगैरे काय नाही, काहीच विषय नाही. सायकल लावलेलं आहे दाजींनी, ते पण येऊन थांबलेले चहा पिते. आता आम्ही आलेलो आहे नवले ब्रिजला आणि इथं आमचं भेटायचं ठरलेलं, तिथे एकत्र यायचं आणि इथून पुढं प्रवास चालू करायचा. आता दाजी पण आलेले आहेत, तर आपण इथली जर्नी स्टार्ट करतो.
वाटतं की वरंगळ आहे, उताराचा रोड आहे सगळा. काही तर पायंडल वगैरे मारायला लागत नाही यार. ब्रेकचं पण काय डिस्क ब्रेक आहे दोन्ही साईडला, फ्रंट डिस्क बॅक डिस्क पण आहे, रिअर डिस्क. त्यामुळे ब्रेकिंग सिस्टीमचा पण प्रॉब्लेम नाही पावसाळ्यात. साधे ब्रेक जेव्हा असते रबरचे, तेव्हा सायकल स्लिप वगैरे होते किंवा ब्रेक वगैरे लागत नाही जास्त, ते विषय होऊन जातो. सध्या आम्ही आलेलो आहे नांदेड सिटीजवळ. त्या मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात दुकानाच्या मागं. नांदेड सिटी पुढं नांदेड सिटी गेट लागेल. आत नांदेड सिटी तिथून तुम्ही राईट घेतला आणि हे जे गेट दिसतंय तुम्हाला, त्रिकोण चौकोनचे गेट दिसते, हे आहे नांदेड सिटी. आता जवळजवळ आम्ही 6 ते 7 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. हे जलकेंद्र आहे, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर, नॅशनल वॉटर अकॅडमी. बऱ्यापैकी आता जवळ आलेलो आहे खडकवासल्याचे, कारण ते 10 किलोमीटर होतं आम्हाला यायचं, 10 आणि जायचं 10, असं आमचं नियोजन होतं 20 किलोमीटरचं. सुंदर परिसर तुम्ही बघू शकता. हे राष्ट्रीय जल अकादमी कॉलनी, भारत सरकार रेसिडेन्शियल एरिया असेल, नॅशनल वॉटर अकॅडमी. थोडा चढणचा भाग आलाय, जसं की जरा थोडी थोडी चढण लागायला लागल्यात. काय विषय नाही, आपली गेअर सायकल आहे, लोवर गेअर चालवली की चढण काय नव्हता रे. 30-35 डिग्रीला सायकल चालते, लोवर टाकून चालवली, त्यामुळं त्याचा काय लय विषय नाही. या साईडला डोंगर वगैरे दिसते, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय नाही काय माहीत, पण धुकं वगैरे आलेले आहेत बऱ्यापैकी. सायकलचा गिअर लो करतो. हा लो आहे रेअरचा आणि हा हाय रेअरचा, सेम उलटा आहे इकडं. जो खालचा नाव आहे तो हाय आहे फ्रंटचा, आणि वरचा आहे तो लो आहे. वाटतं 1-1.5 वर झालं सायकल बाहेर काढली नव्हती मी. 1-1.5 वर्षानंतर सायकल बाहेर काढलेली, तरी पण सायकल अजून त्या कंडिशनला चालते जेव्हा आधी चालवायचं. इथून सिंहगड 17 किलोमीटर आहे. इथं तुम्हाला एक डिस्टन्स मीटर दिसेल, गेस्ट हाऊस रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. म्हणजे जवळजवळ इथं सगळ्या गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहेत. तर पुढे गेले की आर्मी बेस लागेल. सिंहगड 17 किलोमीटर आहे, 526.
हां सर सर हां आम्ही आत्ता आलेलो आहे कोल्हेवाडीजवळ आणि इथून थोडं पुढे गेले की खडकवासला आहे. मागच्या मागे ऊन आहे त्यामुळं दिसत नाही व्यवस्थित. जवळपास ॲटलिस्ट आम्ही आता पोहोचलेलो आहे खडकवासल्याला. आज चांगली गोष्ट आहे की ऊन पडले आता अवघड झालं असं तर रेनकोट वगैरे घातलेलं आहे. उताराच्या वेळी ए बाबा तिकडं बघत माझ्या आडवा आला काय. तर आम्ही खडकवासल्यामध्ये एंटर झालेलो आहे आणि ग्रामपंचायत खडकवासला जी प्राथमिक शाळा होती गेली. आता इथं मला धरण दिसेल येतं साईडला एकदम जबरदस्त असा नजारा आहे त्याचा. आता एवढं भारी धरण आहे म्हणजे धरणाचं जे पाणी सोडलेलं आता धरण हायच पाणी पण कमी झालेलं आहे थोडं. दरवाजे वगैरे दिसते तसे सगळं वाजता धरण फायनली आपण पोहोचतो दरवाजे इथं. गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तिथं. सकाळ सकाळी लोक येत असतील व्यायामला वगैरे येतात. हा सगळा भाग धरणाचा आहे. आपल्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो. आपण एक चांगली जागा बघू तिथं थांबू जरा दम घेऊ थोडाफार नाश्ता करू आणि रिटर्न जाऊ. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे खडकवासल्याला डॅमच्या जवळ. काय मागं सायकल वगैरे लावले आहेत सगळ्या रेनकोट वगैरे काढून ते ठेवला आम्ही. कारण ऊन एवढं आहे आम्हाला वाटलं पाऊस येईल पण झालं उलटं सगळं पडलं ऊन. त्यामुळे सगळे घामानं आत शर्ट वगैरे भिजले कारण ते कापड एकदम PVPच पाहिजे असणार प्लास्टिक कोटिंग मटेरियल असते त्यामुळे ते आतमध्ये घाम वगैरे येतात. माया साईडला खडकवासला धरण आहे आणि सकाळी सकाळी धरणाजवळ आलो आहे ना त्याने एकदम गार आणि फ्रेश असे वारे येते चालू आहे. धरणाकडनं जे वारे येते आणि लाटा वगैरे येते धरणातून. समुद्रासारख्या लाटा येत नाहीत पण येतात बऱ्यापैकी. मला
साईडला पुढं सिंहगड आहे आणि सिंहगडला पण आपण एक एखादी ट्रिप काढू. आधी आमची पहिलीच सायकलवरून ट्रिप होती. आमचं असं नियोजन चाललं आहे की शनिवार नंतर एक आठवड्यात सायकलवरून घ्यायची. पावसाचं वातावरण आहे, पावसात मजा पण येईल सायकल चालवायला बऱ्यापैकी. तर आपण हळूहळू नियोजन करू. आणि आम्हाला आता दब लागला नाही कारण आमचा कंटिन्यू रेग्युलर व्यायाम चालू असल्यामुळे आम्हाला एवढं काय वाटलं नाही. आणि मी पण मध्ये व्यायामचे व्हिडिओचे चॅलेंज चालू केलं होतं. पण ॲक्च्युली काय व्हायला लागलं, माझा व्यायाम कंटिन्यू ठेवला मी, पण माझं जरा डिस्ट्रॅक्शन व्हायला लागलं. म्हणजे व्हिडिओ करण्यात वेळ चालला, वेळ चालला, व्यायाम पाहिजे तसं होत नव्हता व्यवस्थित डेडिकेशन. त्यामुळे मी व्हिडिओ करणं स्टॉप केलं आणि कंटिन्यू व्यायाम चालू केला. अजूनमधून मी व्यायामचे पण व्हिडिओ टाकत जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. अजून आपली जर्नी चालू आहे, रिटर्नची जर्नी चालू होणार. बघूया. सध्या आमचं आता कणीस खायचं नियोजन आहे. कणीस खाऊन नाश्ता करून मग आम्ही रिटर्न निघणार आहे इथून. कारण एवढ्या लांब सायकल चालवून आल्यावर जरा एनर्जीची गरज आहे आम्हाला. ते एनर्जीसाठी आम्ही आता कणीस खाणार आहे. कणीस आणि जरा गरम गरम भजी खायचे. म्हणजे आम्हाला जास्त वेळ लागला नाही यायला, तरी अर्धा ते पाऊण तास लागला फक्त आम्हाला. नवले ब्रिजवरून आम्ही जेव्हा निघालो जास्त वेळ लागला नाही, अर्ध्या पाऊण तासात इथं आलो. आणि 1 सेकंड कॉन्स्टन्स ठेवलेला आम्ही, त्यामुळे एवढा आम्हाला दम पण लागला नाही. आणि चढायला आम्ही गिअर लो करत होतो आणि उताराला हाय करून चालवत होतो. त्यामुळं जास्त चढायचा आणि उताराचा पण आम्हाला काही एवढा फरक पडला नाही सायकलने. बघूया, नाश्ता करू, जरा धरणाचा आनंद घेऊ आणि निघू. माझ्या मागं धरणाचा व्ह्यू आहे. एकदम धरणाची सगळी हवा येते गाराची. पाण्याच्या लाटा येऊन धडकतात किनाऱ्याला. मस्तपैकी गार वाऱ्यात फ्रेश अशा. मी आता इथं नाश्ता करणार आहे. नाश्ता करून मग आम्ही आता निघणार आहे. मस्तपैकी या वाऱ्याचा आनंद घेत कणीस आणि गरम गरम भजी खायचे आणि परतीचा प्रवास चालू करायचा. तर आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. रिटर्न चाललेलो आहे आम्ही नाश्ता वगैरे करून थोडा वेळ बसलेलो इथं. मस्तपैकी धरणाचा आनंद घेतला बसून. त्या लाटा येऊन किनाऱ्याला धडकायच्या, त्याचा आवाजाचा जो फील होता तो एक नंबर होता. तर आत्ता 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत त्या आसपास. तर जस्ट आम्ही यायला आम्हाला एक अर्धा पाऊण तास, तिथे एक अर्धा पाऊण तास थांबलो, जायला एक अर्धा पाऊण तास, म्हणजे 2-2.5 तासामध्ये सगळं जर्नी आमची कंप्लीट होऊन जाते. तर आता रिटर्नच्या प्रवासाला आता कटाळा येऊ नये कारण येताना जोश होता चांगलाच, जाताना पण आहे जोश. पण बघूया, पाऊस वगैरे आला नाही पाहिजे, नाही तर प्रॉब्लेम आहे. चला बघूया. डेक्कनची बस आहे. छायला काही इंडिकेटर नाही, काय नाही, बसला फक्त आडवीच.
आला आला आडवा. काय कुत्र्याने ठरवलंय काय आज आडवं सगळे. या सगळ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात. हा सगळा नांदेड सिटीचा व्ह्यू आहे. मला या झाडांच्या आडून जे बिल्डिंग दिसतात, हे टॉवर दिसतात, सगळे नांदेड सिटी टॉवर आहे. आणि हा आपला रिटर्नचा रोड, सगळा मोठा रोड आहे. आणि या अकॅडमीवर फडकतोय आपला तिरंगा ध्वज. तर मी हायवर घेतलेलं आहे का सायकल, हाय गिअरवर. सायकलला स्पीड आले. आम्ही आलेलो आहे नवली ब्रिज क्रॉस करून आपल्या आता रूमवरती. आम्ही आता चाललोय चालत. एवढा जमलं आता येऊ चढ आम्हाला काही जाईना सायकलवर. माझ्या मागे नवली ब्रिज आहे. आणि आता अजून थोडं चालत जाऊन सायकलवर जमलो. एवढा नांदेड सिटीपासून जो ब्रिज लागला थोडा चढाव होता. चढावला जरा जम गेला आणि नंतर वडगाव ब्रिज क्रॉस करून खालून आम्ही जेव्हा हायवे लागलो तिथे थोडा चढ होता. एनर्जी डाऊन झाली पूर्ण. म्हणून थोडं चालल्यावर थोडी एनर्जी राहते. सायकल मारायला जरा जोर लागतो. पुढे जाऊन सायकलवरून जायचं. मागापासून पाऊस नव्हता आम्ही जॉबपर्यंत. आणि आता पाऊस चालू व्हायला लागलेला आहे. आणि पोहोचेन एक 5 मिनिटात रूमवर. नंतर पाऊस आला तर चालू. कारण पाऊस पण येत नव्हता, काहीच नाही. म्हणून आम्ही रेनकोट वगैरे काढलं सगळं, कारण गरम होत होतं वगैरे. बारीक बारीक पाऊस चालू झाला. बघूया आणि सायकलवर